राशीचक्रातल्या काही काही राशी आहेत ना, यांचा स्वभाव खूप मजेशीर आहे. कोणी सिरियसली घेऊ नका, मी मजेशीरप्रमाणे सांगतोय तुम्हाला. तुम्हाला कुठे भांडण करायला जायचं असेल ना, किंवा शेजारी आहे तुमचा खूप कटकट करतोय, त्याच्याशी भांडायचं असेल तुम्हाला, तर मेष, सिंह आणि धनु या 3 राशीच्या लोकांना घेऊन जा. मी तर सांगेन प्रत्येक घरात मेष, सिंह, धनु या राशीचा एक तरी व्यक्ती पाहिजेच. हे लोक कसं आहेत माहिती आहे का, अन्याय सहन करणार नाही, म्हणजे स्वतःही अन्याय सहन करणार नाही आणि दुसऱ्यावरही अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे हे भांडण्यात, थोडासा वादविवाद घालण्यात, आपला हक्क मागून घेण्यात हे लोक पुढे असतात. मेष राशीचे लोक नियोजन यांचं खूप उत्तम असतं. एखाद्या पार्टीची किंवा एखाद्या तुम्हाला कार्यक्रमाची समजा नियोजन करायचं असेल ना, तर या मेष राशीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका, उत्तम जमतं त्यांना. कुठे खादाडी करायला जायचं असेल, पार्ट्या करायच्या असतील, शॉपिंग करायचं असेल, तर वृषभ राशीच्या लोकांना घेऊन जा. तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट लोकांमध्ये विकायचं असेल, थोडंसं मार्केटिंग करायचं असेल ना, गोड गोड बोलून आपली वस्तू दुसऱ्याला विकायची असेल तर मिथुन राशीच्या व्यक्तींना घेऊन जा. तुम्हाला घरगुती जेवण हवं असेल, बाहेर कुठे हॉटेलमध्ये जायचं नसेल, तर कर्क राशीच्या लोकांच्या घरी जाऊन बसा. स्वतःच्या हाताने दुसऱ्याला खाऊ घालणं यांना उत्तम जमतं, कर्क रास. नंतर तूळ राशीच्या बाबतीत सांगायचं तर वडिलोपार्जित तुमच्या काही समजा केस चालू असेल, काही कटकटी चालू असतील ना, तर तूळ राशीच्या व्यक्तींना पुढे करा. हा तराजू आहे, स्वतःही जास्त भाग घेणार नाही आणि दुसऱ्यालाही जास्त भाग घेऊ देणार नाही, असा हा तराजू आहे. बऱ्याच अशा गमती जमती आहेत, मी नंतर टाकीनच. ऑल द बेस्ट.